नमस्कार मित्रांनो, माही टेक्निकमध्ये तुमचे स्वागत आहे. बघू शकता आपल्याकडं जुना मिक्सर आला मित्रांनो बॉडी चेंज करण्यासाठी. जुनी बॉडी फुटलेली मित्रांनो त्याची बघू शकता तुम्ही, पूर्ण फुटलेले कडक झालेले मित्रांनो, फुटून गेलेले. त्याच्यामुळे आपण नवीन बॉडी घेतलेली मित्रांनो बदलण्यासाठी. बघू शकता एकदम फिनिशिंगमध्ये आणि ओरिजिनल बॉडी घेतलेली मित्रांनो. पडलं तरी फुटणार नाही, फ्लेक्झिबल फायबर आहे मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही, ओरिजिनल बॉडी एकदम. नेहमी मित्रांनो आपण हीच बॉडी वापरतो. मी ही 5 वर्ष झालं काम करतो मित्रांनो. हीच बॉडी आपल्याकडे आहे कायम. बघू शकता तुम्ही, बॉडी फिटिंग हे कंट्रोल स्विचचे कॅप आहे मित्रांनो. बघू शकता पिवळा फ्रेश कलर आहे एकदम मित्रांनो. आणि ग्रोमेट लबर आहेत मित्रांनो 4 त्याचे खालचे पाय म्हणा थोडक्यात. ते लबर लावल्यानंतर मिक्सर वायबल होणार नाही किंवा हलणार नाही जागेवर. ते 4 लबर असतात मित्रांनो ते बघू शकता. मोटरचे 4 स्क्रू मोटर फिटिंगसाठी. मोटर पॅकिंगसाठी वरचे लबर आहे मित्रांनो. व्हायब्रेशन होणार नाही, हलणार नाही मोटर. RPM भरपूर असतो ना मोटरला, त्याच्यामुळे. बघू शकता तुम्हाला आता फिटिंग करून दाखवतो मित्रांनो. फ्रेश कलर आहे मित्रांनो एकदम पिवळा. कस्टमरच्या आवडीचा कलर घेतलेला आहे मित्रांनो आपण. मोटर फिट करायच्या आधी 4 लबर मित्रांनो त्या बेसवरती लावावं लागते त्याला, कारण वाजणार नाही खडखड. परत नाहीतर मोटर मिक्सर हल्ली की मोटर वाजते मित्रांनो आतमध्ये चालू झालेली. होल मारून घेऊ वरच्या कॅपला मित्रांनो. होल कंपनीने दिलेलं नाही, तिथं नॉर्मल होल आहे. शोल्डर गरम केलेलं मित्रांनो, शोल्डरनेच पडू आपण. बघू शकता तुम्ही, होल परफेक्ट झालेलं आहे मित्रांनो. थोडंसं साईडला झालेलं, वरून घेऊ मित्रांनो. वरच्या साईडला पळू आहे. सेंटरला आलेलं आहे फेस टू फेस बघू शकता. तर स्क्रू फिटिंग करून घेऊया मित्रांनो. खाली होल मॅच घ्यायची. अपर कॅप आणि मिडल कॅपचे होल मॅच करून घ्यावं लागतात मित्रांनो. स्क्रू फिटिंग व्यवस्थित करून घ्यावं लागते मित्रांनो. बघू शकता फिटिंग झालेली आहे मोटर प्रॉपर अगदी. स्क्रू परफेक्ट फिटिंग करून घ्यावं लागतात मित्रांनो याची. बघू शकता तुम्ही, परफेक्ट फिट एकदम. RPM भरपूर असतो मोटरला, त्याच्यामुळे फिटिंग प्रॉपर करावी लागते मित्रांनो. बघू शकता मोटर हलणार नाही, फिटिंग झालेलं आहे मित्रांनो एकदम प्रॉपर. स्विच कंट्रोलचा पॅनेल आहे मित्रांनो. डायरेक्शन दिलेलं असतं त्याच्यावर. 1 3 4 1 2 3 असे स्पीड असतात मोटरला, आणि ऑन ऑफ असे डायरेक्शन दिलेले पॅनेल आहे मित्रांनो ते. तर स्विच फिटिंग करून घेऊया मित्रांनो. पकडणे स्विच फिटिंग करून घ्यावं लागतं मित्रांनो. बघूया, नट आवळलेला आहे पुढचा. एकदम परफेक्ट फिट झालेला मित्रांनो. शोभून दिसाले. ब्लॅक बॉडीला काळा पॅनेल मित्रांनो. नवीन बॉडी नवीन मिक्सरपेक्षा मिक्सरसोबत जी बॉडी येते मित्रांनो त्याच्यापेक्षा ही बॉडी परफेक्ट आहे, दणकट आहे मित्रांनो. हे लबर लावून घेऊया मित्रांनो. आतल्या साईडला पकडणं ओढले की ऑटोमॅटिक लॉक होतो मित्रांनो ते. बघू शकता लॉक झालेलं आहे लबर. एक दुसरं लबर लावून घेऊया मित्रांनो आता. बघू शकता अशा पद्धतीने 4ही पाय पॅक करून घेऊया मित्रांनो, फिटिंग करून एकदम. क्रोमेट लबर लावून झालेले आहेत मित्रांनो 4 बी, जेणेकरून घसरणार नाही. बघू शकता असं पॅकिंग फिट बसतं मित्रांनो एका जागा.
ओव्हरलोड स्विच कनेक्शन करून घेऊया मित्रांनो आता. नोज प्लायनं ते नट आवळून घ्यावं लागतं मित्रांनो. ओव्हरलोड स्विच फिटिंग झालेलं आहे त्याचं बघू शकता. त्याचे कनेक्शन करून दाखवतो मित्रांनो. फेज लाईन आपण ओव्हरलोडमधून घेऊया आणि न्यूट्रल लाईन स्विचमधून घेऊया मित्रांनो. ओव्हरलोडचे फायदे असे आहेत मित्रांनो, जेव्हा आपण भांड्यामध्ये जास्त लोड भरतो, मोटर लोड येतो, एम्पियर जास्त हाय एम्पियर व्हायला लागला की ओव्हरलोड स्विच ऑटो कट करतो मित्रांनो. ऑटो कट केल्यामुळे ते आपली मोटर जळायची थोडक्यात वाचते मित्रांनो. बघू शकता तुम्ही. हे कंट्रोल स्विचचे कॅप लावून घेऊया मित्रांनो. बघू शकता किती शोभून दिसायला कॅप. आणि बॅक पॅनेल फिटिंग करून घेऊया मित्रांनो आता. बघू शकता फिटिंग झालेलं परफेक्ट एकदम परफेक्ट फिटिंग झालेलं आहे बॉडी मित्रांनो. स्विच कॅप वगैरे एकदम शोभून दिसायला मित्रांनो. बघू शकता तुम्ही. दणकट बॉडी झालेलं आहे. नवीन मिक्सरपेक्षाही दणकट झाला मित्रांनो. आता सिरीजमध्ये लावून दाखवतो मित्रांनो. सिरीज लॅम्प ग्लो झालेला आहे बघू शकता. 1 2 3 वायडिंग ओके मित्रांनो. 200 वॅटपेक्षा जास्त लोड असल्यामुळं आपला 200 वॅटचा सिरीज लॅम्प ग्लो होतो मित्रांनो. डायरेक्ट लावून दाखवतो मित्रांनो. बघू शकता परफेक्ट स्पीड आहे मित्रांनो. परफेक्ट. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, सपोर्ट करा मित्रांनो. चॅनलवरती नवीन आहे मित्रांनो, सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.